पाटील स्फूर्ती चषक 2026 चे पर्व आपण पाहतोय. आता दुसऱ्या रात्रीमध्ये साखलीमधली ही शेवटची लढत. एका बाजूने कैलासवासी अरुण क्रिकेट संघ रोहिंजन, तर दुसऱ्या बाजूने मोह संघ आपल्याला फाईट करताना पाहायला मिळेल. रोहिंजन संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिल्या 3 लढतींमध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने तिन्ही संघ पहिल्यांदा गोलंदाजी करताना जिंकलेले आहेत आणि त्याचमुळे तोच निर्णय रोहिंजन संघाने सुद्धा घेतलेला आहे. श्री गणेश महोत्संघ विपक्ष एसीसी रोहिंजन या टीम मध्ये केली जाणारी ही लढत पहिल्या सत्रामध्ये शेवटची लढत आणि त्यानंतर मात्र आपल्याला लढत पाहायला मिळेल. द्वितीय सत्रामधली पहिली लढत वाकलन जगदंब वाकलन ब विपक्ष सानिका 11 स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाटे या टीम मध्ये. सूर्या मस्कर बिगिनिंग ऑफ टेनिस क्रिकेट आणि त्याच्या बरोबरीने जयेश पाटील ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाजी मार्ग वरती सर्वेश उलवेकर. यावर्षी जबरदस्त फॉर्म मध्ये आपल्याला खेळाडू पाहायला मिळाला आहे. सातत्याने चांगली गोलंदाजी दाखल केली. 2-3 वर्ष संघर्ष करताना त्याला पाहायला आहे आणि त्यानंतर अगदीच आपण पाहिली तर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झालेली आहे. आणि रोहिंजन संघ म्हटला तर सातत्याने सन्माननीय प्रमोद शेठ पाटील या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून या संघाला गेल्या कित्येक वर्षापासून स्पॉन्सरशिप लाभलेली आहे. त्यांना विनंती करतो आम्ही, आपण आला असेल तर यावं व्यासपीठावरती. प्रमोदजी पाटील यांना विनंती करतो आम्ही. आज संघामध्ये मधुकर पाटील, रुपेश पाटील, त्याचबरोबर सचिन कडू आहेत. संघ चांगला दाखल केलाय. मात्र त्याच बरोबरीने श्री गणेश महोत्सव संघ सुद्धा तेवढ्याच ताकदीने मैदानामध्ये संघर्ष करताना पाहायला मिळेल. मॅचला होती सुरुवात. पुन्हा एकदा पंतांच्या जोडीमध्ये आपल्याला गुरुदास भोईर सर आणि त्याचबरोबर मनोज पवार सर ही जोडी मैदानामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. आणि आज आमच्या बरोबरीने समालोचकाच्या भूमिकेमध्ये पनवेल समालोचनाचा दमदार आवाज वैभवजी भोपी हरिग्राम आणि त्याचबरोबर पनवेल समालोचक असोसिएशनचा दमदार आवाज आदेश पाटील शिदी करोळे. पहिलाच बॉल डिलिव्हर केला आणि या बॉलवरती सफलता मिळवली आहे. पंचांचं बोट आकाशामध्ये. मात्र फलंदाज इशारा करतात. दोन्ही पंचांचा नकारात्मक इशारा आलेला आहे. फलंदाज होईल बाद. पहिल्याच बॉलवरती मिळाली आहे ही सफलता रोहिंजन टीमला. तिथे रोहिंजन टीमला त्यांचा सपोर्ट राहिलेला आहे. संदीप शेठ पाटील, त्याचबरोबर जयेंद्र शेठ पाटील आणि प्रमोद शेठ पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर मिलिंदजी उलवेकर जे संघाचे लेजंड खेळाडू राहिलेले आहेत त्यांना सुद्धा विनंती करतोय. रोहिंजन टीमचे मुख्य पाठीराखे आहे, सपोर्टर आहेत, लेजंड खेळाडू. आज मधुकर पाटील यांना सुद्धा आपण पाहतोय मैदानामध्ये. सूर्या मस्करचे विकेट संपन्न केले पहिल्याच बॉलवरती सर्वेश उलवेकरने आणि त्यामध्ये लाजवाब गोलंदाजीने सुरुवात झाली. आतापर्यंत टेनिस क्रिकेट मधला सर्वाधिक हार्ड हिटर फलंदाज सूर्या मस्करची विकेट संपन्न केली आणि आता मात्र मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल झालेला आहे. पुढचा बॉल सर्वेसचा फुलटॉस, त्यावरती हा फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला, तिथून मात्र क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती. नो बॉलचा पंचांचा आला इशारा
अगदी पिचिंग अगदी तू पाहिली ना तर कमरेच्या वर होती आणि त्याचमुळे हा इशारा आलाय. आणि जरूर सचिन कडू यांनी इशारा केलाय की थर्ड अंपायर यस इशारा केलाय. गोलंदाजीचा या ठिकाणी गोलंदाजांचा कॉल आहे. तिसऱ्या पंचांसाठी या ठिकाणी कॉल केलाय बिमर साठी. चला नो बॉल आहे. तिसऱ्या पंचाने सुद्धा जाहीर केलेला आहे. धावा येतील 2 या चेंडूवरती. तर एक सिंगल काढली होती दारून आणि त्यानंतर नो बॉलचा इशारा आलेला आहे. धाबा झालेल्या आहेत आतापर्यंत 2. विकेट हॅट्रिक साठी लिजेंड केलोड पार रोहिंदनचे सोमनाथ पाटील यांच्याकडून 2,000 रुपयाचं इथून मात्र पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. पहिल्या बॉलवरती विकेट संपन्न केली होती. त्यानंतर थोडीशी लाईन चुकीची बिमर बॉल फेकला आणि त्यावरती मात्र सिंगल काढत असताना धावसंख्या 2 ने सुरुवात केली श्री गणेश मोहो टीमने. पुढचा बॉल यावरती मात्र चांगला चेंडू सफर केला होता. त्यावरती सिंगल तर आली आहे. झेल होण्याचा संभव नव्हता कारण कोणताही क्षेत्रक्षेत्र त्या दिशेने नव्हता आणि 2 धाबा अजून जोडल्या जातील धावसंख्येमध्ये. धाबा झाले आतापर्यंत 1 गडी बाद 4 धाबा. तिन्ही चेंडूवरती वेगळं काहीतरी पाहायला मिळतंय. पहिला बॉल तिथून मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या विकेट पाहायला मिळाली. त्यानंतर 2 धाबा बिमरच्या स्वरूपात एक सिंगल आली आणि एक सिंगल धावून काढली. त्यानंतर 2 धाबा 4 धाबा धावफलकावरती लागलेल्या आहेत. सर्वेश शिवलेकर मोठ्या रनअपने सुरुवात केली आणि हा बॉल डिलिव्हर केलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पालो थ्रो मध्ये फील्ड झालाय. धाव घेण्याचा प्रश्न नाही. डॉट चेंडूची समाप्ती. सुरुवातीला व्हेरिएशन पाहायला मिळतोय. व्हेरिएशन करत असताना कदाचित दुसरा बॉल त्याच्या हातामधून स्किट झाला असणार आणि त्यामध्ये मात्र या ठिकाणी बिमरचा बॉल आला होता. आता पाहूया मैदानामध्ये दोन्ही बाजूने चांगली फलंदाजी दोन्ही बाजूने चांगली गोलंदाजी होते. सर्व्हिसचा पुढचा बॉल खोदून काढलाय. यॉर्कर लाईनचा बॉल फेकला जातोय वारंवार सर्वेश उलवेकरच्या माध्यमातून. त्यावरली फलंदाजाला सुद्धा या ठिकाणी बॉल खेळण्याची संधी लाभत नाही. सिंगल आले. सिंगलने धावफलकावर धावा लागल्या 5 धावा. 1 गडी बाद 5 धावा. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय काहीसा या ठिकाणी योग्य म्हणावा लागेल खरं तर या ठिकाणी एसीसी रोहिंजन टीमचा. कारण फलंदाजाने अजूनपर्यंत एकही मोठा फटका या ठिकाणी सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये मारला नाही. अजूनही दोन्ही फलंदाजांना रोखून धरलंय आणि त्याच वेळेला सर्व्हिसची अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल अगदी घरंगलत गेलाय गोलंदाजीच्या दिशेने आणि त्याचबरोबर आपण पाहतो कृष्णाजी पाटील यांच्याकडून तब्बल विकेट हॅट्रिक साठी 3,000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. प्रत्येक वेळेला या ठिकाणी टीम रोहिंटनसाठी पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच वेळेला मात्र 1 विकेट संपन्न केले. गोलंदाजांना पारितोषिक जरूर लावण्यात आले मात्र मोटिवेट केले जात आहे प्रत्येक गोलंदाज आणि फलंदाजाला. तर या विभागामध्ये दर्जेदार संघ आहे रोंजन संघ आणि त्याच्यासाठी हे पारितोषिक आपल्या वरिष्ठ खेळाडूंकडून लावलं जात आहे. पुढचा बॉल फुल टॉस. त्यावरती सुद्धा पटका एक्झिक्यूट करता आला नाहीये. ऑन साइडला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले. फेकला चेंडू तोपर्यंत सिंगल आली. एका धावेने धावफलकावर धावा लागल्या. एका षटकाच्या अंतिम 7 धावा. 1 गडी बाद 7 ही सुरुवात झाली श्री गणेश मोहो टीमची आणि लाजवाब सुरुवात करत असताना कैलासवासी अरुण क्रिकेट संघ रोहिंदन टीम इथून मात्र सर्वेश उलवेकरने ही सुरुवात केली आहे. विजय शेट उलवेकर यांचे सुपुत्र. सुरुवातीला मात्र तो काहीसा दबावामध्ये गोलंदाजी करत होता. जास्त वेळ तो गोलंदाजी करत नव्हता. कदाचित एखादं षटक त्याला शेवटचं षटक फेकण्याची कामगिरी साधत असताना जास्त धावा त्याच्या चेंडूवरती येत होत्या. यावर्षी मात्र पहिलं षटक फेकण्याची कामगिरी तो करतोय आणि पॉवर प्लेचं षटक फेकणं हे कठीण काम त्याच्या माध्यमातून पार केलं जातंय.
आणि वारंवार त्याच्या बॉलिंगवरती कमीत कमी धावा येत आहेत. संकेत पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज संकेत पाटील. गोलंदाजी मार्गवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात प्रकाश भोईर. आऊट झाले ना असं मला तिकडं इकडं करायचं मग समजतं. पहिल्याच बॉल डिलिव्हर केलाय, पहिल्याच बॉल वरती लावले अपील. पंच सांगतायत की पिचिंग पहा, हाईट फॅक्टर पहा, दिशा पहा, आणि तेच सांगतायत पंच. मात्र बॉल जसा डिलिव्हर झाला, मिस झाला ना, त्यावरती मात्र बऱ्याच वेळा अपील करताना पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचांची भूमिका या ठिकाणी पंचांनी याची मात्र बॉलवरती आक्षेप घेतला गेलाय. तिसरे पंच आमचे याचे ऑन स्क्रीन प्लीज लवकर या. पुढचा बॉल बॅटच्या टोला लागलाय, कडा लागत असताना फलंदाज झालाय बाद. पुढच्या बॉलवरती दुसरी विकेट संपन्न केली आहे संकेत पाटीलने. प्रकाश भोईर त्यांच्या माध्यमातून 5 बॉल खेळले गेले आणि 2 धावा संघाच्या खात्यामध्ये लावल्या. संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 7 धावा, 2 गडी बाद. काहीशी नाजूक अवस्था मैदानामध्ये. रोहित पाटील चाललाय. मोहो टीमच्या अपेक्षा मात्र या ठिकाणी त्या 2 फलंदाजांवरती असतील, कारण एकूणच आपण परिस्थिती पाहिली. चौथ्या क्रमांकावरती रोहित पाटील चाललेला आहे. धावा झालेला मात्र 7 धावा. दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती सफलता मिळाली आहे. द्वितीय सत्रामध्ये पहिली लढत होणार आहे ती मात्र जगदंब वाकलंब विपक्ष स्थानिका 11 स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान उसाडणे टीम मध्ये. रोहित साठी संकेत गोलंदाजी मार्गवरती. पुढचा बॉल ऑन साइडला फिरवलाय, मात्र मनामात असा बॅटवर येत नाहीये आणि त्याचमुळे कुठल्या प्रकारची धाव नाही. डॉट बॉलची समाप्ती वारंवार पाहायला मिळते. अचूक टप्प्याची भेदक गोलंदाजी आतापर्यंत दाखल केले एसीसी रोहिंटन संघाने, आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला गोलंदाज संकेत पाटील. वारंवार डॉट चेंडू धावा येणं थोडंसं या ठिकाणी थांबलेलं मैदानावरती पाहायला मिळते मोहो टीमसाठी. 7च धावा, त्यानंतरचा हा फटका एक्झिक्यूट केलाय. उंची आधी काही अंतर गाठलं नाहीये. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आला वेगाने, चेंडू फेकी आली आणि 1 धाव इथे जोडली गेली आहे. एका धाब्याने 8 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. आणि षटकाचा विचार केला तर आतापर्यंत फक्त सिंगल आली. आतापर्यंत 4 चेंडूवरती 1 धाव आली आहे. आणि फलंदाज जयेश पाटील आणि त्याचबरोबर रोहित पाटील आणि गोलंदाजी पाटील बंधूंमध्ये चालू असलेली लढत. पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज असणार आहे जयेश पाटील. बऱ्याच वेळपासून फलंदाजी करतायत. संकेतचा पुढचा बॉल हलक्या हाताने ढकलला होता, सॉफ्ट एंड फटका. त्यावरती रुपेश पाटील चेंडूवरती सिंगल आले. सिंगलने धावफलकावर लागल्या धावा 9 धावा. 5 चेंडूची समाप्ती पहा. 11 चेंडू आतापर्यंत समाप्त झाले. धावा आल्यात फक्त आणि फक्त 9 धावा. अतिशय नाजूक अवस्था. कोणत्याही फलंदाजाला हात खुले करण्याची संधी नाहीये.
जयेश बाद झालेले आहेत आणि प्रकाश भोईर आणि रोहित ही फलंदाजी जोडी मैदानावरती आहे. षटकातला पुढचा बॉल, त्यावरती हा फटका एक्झिक्यूट केलाय, बॅटच्या टोवरती लागलाय, बॉल चालला सीमारेषा बाहेर, येतोय चौकार. तिसरा गोलंदाज ओम पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. 2 षटकांमध्ये धाबा झाल्या, 13 धाबा या चौकाराने. सलामीचे फलंदाज अजूनही आपण पाहतोय, सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज प्रकाश भोईर आणि रोहित पाटील ही सलामी ही जोडी मैदानावरती. रोहित पाटीलच्या बॅट पुतरी चौकार जरूर आलेला आहे, एक संघर्षाचा चौकार. फक्त एकच चौकार 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर प्रत्येक सामन्यामध्ये 50 ते 55 धावा पहिल्या सत्रामध्ये पाहिलेल्या आहेत 5 षटकांमध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये 2 षटकांमध्ये आतापर्यंत 13 झालेले आहेत. उर्वरित 3 षटकं अजूनही बाकी आहेत. पॉवर प्ले आता नसणार आहे आणि त्यानंतर फटकेबाजी कशा प्रकारची होईल हा प्रश्नचिन्ह मोहो टीम समोर आहे. कारण मेन फलंदाज दोन्ही बाद झाले. सूर्यमस्कर सारखा फलंदाज मैदानाच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती बाद झालाय आणि त्यानंतर जयेश पाटील सुद्धा बाद झालाय. पुढचा बॉल, त्यावरती मात्र या ठिकाणी लॉप काढण्याचा फक्त प्रयत्न झाला, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. बरेच डॉट बॉल अजूनही आपल्याला पाहायला मिळतात. आणि षटकांचा विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं पहिला बॉल डॉट आलाय आणि त्या अगोदर आपण पाहिले तर 2 विकेट्स आणि 3 बॉल डॉट आलेत आणि 5 सिंगल 1 चौकार. अशा प्रकारचं विश्लेषण या षटकांचं आपल्याला पाहायला मिळतं. ओम पाटील पुन्हा आता गोलंदाजी ट्रॅकवरती, डावखोरी हाताने ओव्हर द विकेट. या बॉलवरती प्रकाश भोईर यांचा हा फटका. फटक्यामध्ये ताकदीचा भरपूर कमी प्रमाणात वापर पाहायला मिळतोय. फटका एक्झिक्यूट एक्झॅक्टली करता येत नाही. जो प्रयत्न चालू आहे प्रकाश भोईर यांचा त्यामध्ये सफलता मिळत नाहीये आणि त्याच म्हणजे धावसंख्येला अगदी आपण पाहिलं जसं व्यसन घातलंय, रोखली आहे. खऱ्या अर्थाने कर्फ्यू लागलाय धावसंख्येला. यावेळेस श्री गणेश मोहो टीमच्या धावसंख्येमध्ये 13 धावसंख्या लागली आहे आतापर्यंत. पहिले 2 चेंडू तिसऱ्या षटकामध्ये डॉट आलेत, आता उर्वरित 4 चेंडू या षटकामधले. प्रकाश भोईर आता मात्र अलॉंग द कार्पेट, कारण चेंडू तेवढा चांगला आपल्याला पाहायला मिळाला. अगदी योग्यरीत्या ब्लॉकॉल चेंडू फेकला होता ओम पाटीलने, त्यावरती मात्र या ठिकाणी सिंगल आली. धावसंख्या 1 ने पुन्हा सरकली, धावसंख्या झाली आहे 14 धावा. तिसऱ्या षटकामधले आतापर्यंत 3 चेंडू समाप्त झालेत. 15 चेंडू मध्ये 14 धावसंख्या लागली आहे. हीच काहीशी अवस्था मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिली होती नारायण टीमची. त्यांना सुद्धा पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव करता आली होती. तशीच काहीशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. पुढील बॉल ओमचा आहे, त्यावरती रोहित पाटीलचा हा फटका फुलटॉस बॉल वरती. सिंगल तर कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न तर होत नाहीये. धावसंख्या लागली आहे ती मात्र 15 धावा. पुढील बॉलवरती पुन्हा आता प्रकाश भोईर स्ट्रायकिंगला 2 धाबा आतापर्यंत जोडल्या गेल्या धावफलकावरती. 15 धावा. पुढचा बॉल बॅटच्या टोवरती लागलेला आहे, जेल उडाला आहे, चेंडू खाली सुजित संकेत आलेले आहेत आणि जेल पकडला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. तिसऱ्या विकेटचा पतन होत असताना मैदानावरती ओम पाटीलला मिळाली सफलता. फलंदाज क्रमांक 5 मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावा मात्र 15 धावसंख्येवरती रोखल्या गेलेल्या आहेत. अतिशय खराब अवस्था आपल्याला मोहो टीमची पाहायला मिळते. आज मोहो टीम त्या दर्जेदार खेळाने सुरुवात झाली नाही. कारण आहे त्यांची स्वतःची नाईटची स्पर्धा आणि त्या संघाला मात्र मोहोवरून
सिद्धी करोळेमध्ये दाखल होण्यासाठी या ठिकाणी थोडासा उशीर झालाय. शेवटची मॅच इथे खेळतायत, मात्र थोडीशी मनस्थिती वेगळी असते, कारण स्वतःच्या आयोजनामध्ये तिथे लक्ष असतं आणि त्याच वेळेला मॅच खेळत असताना या संघाला आपण पाहतोय. जरूर, आणि सिद्धी करोळे संघ मोहोळ संघाच्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी गेलेला आहे. एक जिंकलेले आहे त्यांनी तिथे. खरं तर मोहोळ टीमचे काही आयोजक आहेत, जे खेळाडू आहेत, ते तिथे थांबलेले आहेत 2-3 खेळाडू, आणि त्याच वेळी त्यांचं खेळामध्ये जास्त लक्ष नाही असं वाटतं मैदानावरती, कारण सुरुवाती थोडी खराब झाली. त्यानंतर एकच चौकार आले आतापर्यंत आणि विकेटही जास्त गेलेले आहेत. 3 विकेट 3 षटकामध्ये गेलेत आणि या षटकातला हा शेवटचा बॉल फक्त 2 धाबा या षटकामध्ये आलेल्या आहेत. पुढच्या बॉलवरती स्ट्रोक चांगला खेळलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आला, त्यावरती मात्र सिंगल मिळाली आहे आणि 3 षटकांची अंतिम धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 गडी बाद 16 या धावसंख्येवरती. तीन षटकांमध्ये 16 धावसंख्या 3 गडी बाद. नवीन आलेला फलंदाज प्रल्हाद शिंदे आलेले आहेत. पहा, बॉलिंगसाठी सौरभ. नवीन फळी तयार केली रोहिंजन टीमने. खरं तर रुपेश पाटील अजूनही गोलंदाजीला आलेले नाहीत, कदाचित शेवटचं षटक फेकण्यासाठी येतील. रुपेश पाटील यांचे पाठीराखे प्रकाश मात्रे सुद्धा मॅच एन्जॉय करत आहेत. मनपूर्वक स्वागत. आज 40+ संघ रोहिंजनचा आपल्याला पाहायला मिळाला. मात्र खरं तर आज 40+ संघ पराभूत झाला. आज रेग्युलर संघ चांगली दमदार कामगिरी करतोय आणि त्यामध्ये विशेष गोलंदाजांचं कौतुक करणं अपेक्षित आहे. सर्वेशने केलेली सुरुवात, संकेतने लगेच विकेट्स प्राप्त केले आणि त्यानंतर ओम पाटीलने फक्त 2-3 धाबा देत 1 गडी बाद केलाय. आता आले गोलंदाज सौरभ पाटील. गोलंदाजी मार्गवरती. अष्टपैलू खेळाडू आहे, लिजंड आहे. मात्र पाहूया 4थ्या षटकामध्ये कामगिरी कशी राहते. पहिल्याच बॉलवरती फटका एक्झिक्यूट केलाय. थोडीशी उंची घेतली होती बॉलने, मात्र शेवटच्या क्षणाला बॉल अडवलाय सर्वेशने. चेंडूपैकी आली वेगाने, धाव आली फक्त सिंगल आणि धाबा झालेल्या आहेत आतापर्यंत 17 धाबा. अधिकचे डॉट चेंडू पाहायला मिळाले आतापर्यंत फलंदाजी करत असताना मोहोळ संघाच्या माध्यमातून. मात्र रोहित आणि प्रल्हाद याच्या माध्यमातून आता कसा खेळ होईल ते पाहण्यासारखे असणार आहे, कारण अंतिम 2 षटका बाकी आहेत. धाबा झाली आहेत मात्र 17. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. एक मात्र चौकार या 17 मध्ये आतापर्यंत पाहायला मिळाला आणि तोच फलंदाज स्ट्राईकला असणार आहे. सौरभ पाटीलचा पुढचा बॉल त्यावरती उडवलाय. ओव्हरपिच बॉल वरती जजमेंटने चुकी टिपलाय आणि इथे मात्र जेल टिपलाय. रोहन पाटील यांच्या माध्यमातून हा जेल टिपला जातोय. पहिल्या षटकामध्ये सर्वेशने सफलता मिळवली, दुसऱ्या षटकामध्ये संकेतने सुद्धा सफलता मिळवली आहे, तिसऱ्या षटकामध्ये ओम पाटीलने सुद्धा सफलता मिळवली आहे आणि सौरभने सुद्धा ती सुरुवात केली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर कॅचच्या स्वरूपात इथे सफलता मिळवत असताना नवीन फलंदाज समाधान मस्कर मैदानामध्ये गेले आहे. पुढील बॉल सौरभ पाटीलचा असेल समाधान मस्कर साठी. या बॉलवरती पिचिंग चांगली होती बॉलची. यॉर्कर लेनचा बॉल, त्यावरती मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेने धावपल पुढे सरकलाय. धावपल का बर? धाबा लागलेत 18 धाबा. धाबांसाठी संघर्ष इथे मात्र फार मोठा राहिलेला आहे आतापर्यंत.
एक मात्र षटकार आलाय, चौकार आलाय. त्यानंतर सिंगल वरती कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळालंय. अगदी एक नो बॉलचा बिमर आलेला आहे. त्यानंतर फक्त सिंगल धावा आलेले आहेत. एकही दुहेरी धाव नाही. 21 चेंडू झालेत. 21 चेंडूवरती 18 धावा, त्यामध्ये सिंगल जास्त आलेले आहेत. एकच चौकार. पुढचा बॉल सौरभ पाटीलचा ऑन साइडला खेळायचा होता, पंचांकडे दाद मागितली जाते. ते मात्र चेंडू बीट होत असताना फलंदाज पाहतोय, त्यावरती कोणत्या प्रकारची धाव येत नाहीये. अजून एक डॉट बॉल येतोय. षटकामध्ये धावा आल्या फक्त 2. एवढी चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारली आहे. या सीझन मध्ये सर्वाधिक चांगली गोलंदाजी आतापर्यंत एसीसी रोहिंटन संघाची राहिलेली. आता मात्र फुल टॉस बॉल, त्यावरती पनिशमेंट. बऱ्याच वेळपासून वाट पाहिली जात होती श्री गणेश महोत्सव संघाकडून की षटकार कधी येणार, आणि तो षटकार आलाय. फलंदाज प्रल्हाद शिंदेच्या बॅट मधून. थँक्यू सो मच डीजे. षटकाराच्या 7 धावा, टोटल स्कोर मुजॉन 24. 24 धावा लागल्या धावफलकावरती. वाट पाहावी लागली षटकारासाठी. तब्बल आपण पाहतोय आतापर्यंत 23 बॉलवरती हा षटकार आलाय. पा एवढी डीप फलंदाजी, चांगली फलंदाजी असताना तेवढा ताकदीने गोलंदाजी केली आतापर्यंत एसीसी रोहिंटन टीमने, आणि त्याचमुळे षटकार. आता इथून बॉल क्लीन बॉल झालाय. फलंदाज थोडी शफल झाली, आणि इथून मात्र मागच्या दिशेने बॉल टेलेवर झाला. फलंदाज बाद होत असताना ही सफलता दुसरी मिळाली षटकामध्ये, आणि एकूणच आपण पाहिली सफलता 5व्या क्रमांकाची पाहायला मिळाली आहे. शेवटचा अंतिम षटक आहे त्या ठिकाणी या फेकत असताना रुपेश पाटील पाहायला मिळत आहेत. रुपेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. समाधान मस्कर स्ट्रायकिंगला धाबा झालेल्या आहेत, त्या मात्र 24. 2 षटका 4 षटकामध्ये 6च्या सरासरीने या धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 24. अंतिम षटक फेकण्यासाठी लिजेंड खेळाडू रुपेश पाटील फार मोठा अनुभव राहिलाय. पाहूया गोलंदाजच्या मार्गवरती. पहिलाच बॉल फुल टॉस होता, त्यावरती पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. पहिलाच बॉल नो बॉल. धाबा मिळतील 2 बोनसच्या स्वरूपात. सव्वीस धावा झाल्या बोनसच्या स्वरूपात. त्या 2 धाबा आल्या. सिंगल काढली आणि बिमरची 1 धाव, 2 धाबा, आणि 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. रुपेश पाटीलकडे अनुभव भरपूर आहे, मात्र बऱ्याच वेळा या चुका त्यांच्याकडून होत असताना पाहायला मिळतात. कधी शॉर्ट पिच बॉल येतोय, कधी बाउन्सर येतो, कधी बिमर येतो. वेरिएशन करत असताना ह्या चुका आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि त्याचमुळे पुढचा बॉल पिचिंग ऑफ द आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगला बॉल डिलिव्हर केला. मी म्हटलं होतं की सातत्याने अशी गोलंदाजी पाहायला मिळते. आणि कृष्णा पाटील यांच्याकडून विकेट साठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. बऱ्याच वर्षापासून धुरा सांभाळली गोलंदाजीची, आणि तीच गोलंदाजी दाखल केली आहे रुपेश पाटील यांनी. बॅटची काढा लागली होती. ऋतिकच्या हातामध्ये चेंडू गेला पसली मध्ये. चेंडू अडवला गेला तोपर्यंत कोणत्या प्रकारचा या ठिकाणी प्रयत्न झाला नाहीये. आणि सोमनाथ पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहा मित्रांनो, विकेट हॅट्रिक पेक्षा मी म्हणतो की एका विकेटसाठी 500 रुपये लावले तरी चालतील. हे 2000-3000 तुम्ही जरूर लावता, मात्र विकेट हॅट्रिक घेण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात. विकेट हॅट्रिक आजच्या रात्रीमध्ये झालीच नाहीये, झालीच नाही 2 दिवसामध्ये. तुम्ही एका विकेटसाठी 500 रुपये लावा खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं असेल तर. आणि काही स्पर्धांमध्ये विकेट हॅट्रिक अनाउन्समेंट केली जात नाहीये, मात्र इथे आपण चालू ठीक आहे मित्र म्हणून आपण या ठिकाणी अनाउन्समेंट करतोय. पुढचा बॉल रुपेश पाटील यांचा.
दांडी गोल केली पहा. मी म्हटलं होतं रुपेश पाटीलकडे व्हेरिएशन आहे, मात्र एखादी चूक अशी होते ना कधी कधी की बिमर बॉल कधी कधी विकेट किपरला भेटत नाही. अशा प्रकारची गोलंदाजी केली जाते. प्रॅक्टिस कमी आहे पहा. आता मात्र पारदर्शकाला कुठेतरी मजा आहे, कारण 2000 लावा तुम्ही 10,000 लावले ना तरी सुद्धा विकेट आठरी कधी कधी होत नाही पूर्ण स्पर्धेमध्ये. आता प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आलेले आहेत सोमनाथ पाटील यांच्याकडून. लिजेंड खेळाडूंकडून पारितोषिक आलेलं आहे. त्याचबरोबर कृष्णा पाटील यांचं सुद्धा पारितोषिक आहे. पाहूया आता शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. स्ट्राईक किल्ला हर्षल आहेत, मात्र धावा झालेल्या आहेत त्या मात्र 27 आणि चेंडू शिल्लक आहेत. ओके, पुढचा बॉल त्यावरती इथे सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. राज पाटील चेंडूवरती आले, रुपेश पाटील थोडीशी गफलत झाली आहे आणि इथे मात्र विकेट डायरेक्ट हिट. आणि करण पाटील यांच्याकडून चौकार किंवा षटकार आला ना बाचा आहे त्यांचा विपुल, आणि त्याच्यासाठी पारितोषिक तब्बल 1000 रुपयाचं. एका बॉल वरती षटकार चौकार टोकायचा आहे फक्त. 2 काढल्या तर 500. चला, पारितोषिक महत्वाचं आहे. धाव मात्र इथे सिंगल आली नाही. शेवटचा बॉल डॉट आलाय. धावा झालेल्या आहेत. आजच्या दिवसामधला सर्वाधिक कमी स्कोर 27 धावांचा, 28 धावसंख्येचा, आणि त्यामध्ये विशेष गोलंदाजीचं कार्य राहिलेलं आहे. 5 षटकांमध्ये फक्त 28 धावा केलेल्या आहेत आणि 29 धावसंख्येचं टार्गेट असणार आहे एसीसी रोहिंज टीम समोर. चला, जगदंब वाकलन आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडणे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण याबं टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जातं. तत्पूर्वी आपण सत्कार समारंभ पार पाडत आहोत. सन्माननीय राजेंद्र हरिचंद्र पायरे सरांचं या ठिकाणी शुभ सन्मान केलं जातं. त्यांना विनंती असेल आपण यावं. राजेंद्र हरिचंद्र पायरे सर, त्यांनी सिद्धी करवले गावामध्ये भरपूर विद्यार्थी घडवले आणि या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं योगदान त्यांच्या माध्यमातून राहिलंय. पायरी सरांचा शुभ सन्मान, एक चांगले व्यक्तिमत्व आणि क्रिकेट वरती असलेलं त्यांचं अतोनात प्रेम आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. तो टॉसला येण्याची विनंती करतो टॉसला. त्यानंतर पुढील सन्मान जगन्नाथ डोंगरे यांचं या ठिकाणी शुभ सन्मान केलं जात आहे. जगन्नाथजी डोंगरे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहेत, त्यांचं या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. खूप सारे मान्यवर मंडळी या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटवरती असलेलं त्यांचं अतोनात प्रेम आणि या ठिकाणी शुभ सन्मान होत असताना बळीदादा यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे दोन संघादरम्यान. बळीशेठ पाटील बुर्दुल यांच्या माध्यमातून आम्हाला सायकल या ठिकाणी प्राप्त झाली आहे. त्यांच्या शुभ हस्ते करूया दोन संघादरम्यान टॉस. 4 षटकांची मॅच असणार आहे. उसाटणे आणि जगदंब वाकलन या दोन संघादरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांची मॅच टॉस या ठिकाणी केला जात आहे आणि या ठिकाणी टॉस उसाटणे टीमच्या कॅप्टनने जिंकलेला आहे. काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग करतो. फिल्डिंग. ओके, दोन्ही संघांना शुभेच्छा. फिल्डिंगचा निर्णय या ठिकाणी राहिलाय. या ठिकाणी सेकंड 17 मध्ये काय घडलं जाईल ते ऐकण्यासाठी जाऊया. आमचे सहकारी समालोचक वैभव उपे हरिग्राम यांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये.
तर शुभ सन्मान या ठिकाणी करत आहोत आमचे बलिदादा यांच्या माध्यमातून आम्हाला सायकल पुरस्कृत केली गेली आहे. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बुर्दुल संघाने एक सामना जिंकलाय. योगेंद्रदादा पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते बलिराम दादा यांचा शुभ सन्मान करावा. या स्पर्धेसाठी सायकल त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना व्यासपीठावरती आपण पाहता पुढील सन्मान आपण करणार आहोत. हेमंतदादा केणी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. हेमंतदादा केणी यांचा शुभ सन्मान. पेटली संघासाठी नेहमीच चांगलं कार्य त्यांचं राहिलं आणि क्रिकेटवरती असणारं भरपूर मोठं प्रेम त्यांचं. एक चांगली व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. हेमंतदादा केणी यांचा शुभ सन्मान. कृष्णा पाटील रोहिंजन यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे टीम रोहिंजन साठी. नाव बॅक टू क्रिकेट वैभव बोपी हरिग्राम. धन्यवाद आदी. हो, पहिलाच बॉल फ्लिक ऑफ द रेस खेळत असताना खराब क्षेत्ररक्षण, धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षण खराब झालंय. बॉल बाउंड्री लाईन बाहेर 4 रन. ऑन स्क्रीन ऑर्गनायझर कमिटी मेंबर जोडले जातील. गोलंदाज रोहित पाटीलच्या गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. त्यानंतर हा बॉल ड्राईव्ह त्याने केलाय. पहिल्या सत्रामध्ये रोहिंजन संघाने गोलंदाजी अफलातून केली आणि ज्यामध्ये फक्त 28 धावा खरतर करण्यामध्ये सक्षम ठरला होता मोह संघ. यंदाच्या वर्षामध्ये चांगला इन्फॉर्म संघ आहे, परंतु या क्षणाला जे प्रमुख बॅटर 0वर बाद झाले त्या कारणास्तव प्रत्येक मॅच मध्ये भरपूर मेहनत करावी लागेल. हो, ब्लॉकामध्ये रोहित पाटीलची ओळख आहे. हा बॉल परफेक्ट डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली. हलकासा अपील तिथे होता पण तरी स्पष्ट नकार दिला आमचे साई राज्य समालोचक मित्र यांच्याकडून. डीजे ऑपरेटर आणि समालोचनासाठी पारितोषिक कॅश प्राइज आलेलं आहे. त्यांचं हार्दिक आभार. आज एक कॉमेंटेटरला पारितोषिक देत आहे. मागे 2 चेंडूमध्ये 2 सिंगल आले. स्कोरबोर्ड 6 वर आपण पाहतोय. पुन्हा एकदा फ्लिक केला बॉल. वारंवार पायांवर जे फुलटॉस बॉल फेकले जात आहेत त्याचा चांगला भरघोस समाचार घेतला गेलाय बॅटर्स कडून. अजून एक चांगला 4. मध्ये हा धमाका दर्जेदार स्ट्रोक षटकार. मैदानामध्ये पुरवावं लागेल. नवीन चेंडूची पूर्तता आपल्याला करावी लागेल. बॉल जर गहाल झाला असला तर नवीन चेंडूची पूर्तता होते. पहिले षटक रोहित पाटीलचं थोडं महागडं राहिलंय. धावसंख्या फरक सध्या 16 वर. सध्या मोह गावामध्ये देखील परवापासून अगदी आमदार चषकाची स्पर्धा सुरू आहे आणि ते ऑर्गनायझर कमिटी अगदी मैदानात खेळते. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून वन्स अगेन इनटू द गॅप. अगोदर धावांची इन्व्हेस्टमेंट कमी होती आणि फार सर्वसाधारण गोलंदाजी रोहित पाटीलने केली आहे. जवळपास 3 फुलटॉस त्यांनी केलेले या 6 चेंडूंमध्ये आणि ते तिन्ही बाउंड्री लाईन बाहेर गेलेत.
जिथे लक्ष होतं 29 धावांचं आणि स्कोरबोर्ड पोहोचलाय पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावांवर. स्कोरबोर्ड 20 वर पोहोचलाय. अवघ्या 9 धावांची गरज आहे उर्वरित 24 चेंडूंमध्ये. जयेश पाटील गोलंदाजीच्या उंबरठ्यावर उभा राहिलेला आहे. आता फार मेहनत करायची कारण 24 बॉल मध्ये अवघ्या 9 धावांची गरज आहे. एसएससी रोहिंग्टनला या मॅच मध्ये श्री गणेश मोहो विरुद्ध खेळत असताना पहिल्या खरं तर 17 गोलंदाजीचा आपलं नाभी केला आणि त्यानंतर उत्तरार्धाची सुरुवात करत असताना बॅटिंग मधून त्यांनी अतिशय चांगला खेळ केला. आज प्रदर्शन बॅटमधून थोडं सर्वसाधारण राहिलंय. जयेश पाटील यंदा चालीसगाव प्रीमियर लीग मध्ये त्यांना बाईक संपादन झाली. तो जयेश रनवेमध्ये थोडा अर्थ आलाय त्यामुळे पंच डेड बॉल घोषित करताय. तो थांबलाय. मॅच बॉल मला वाटतं मैदानामध्ये आय थिंक. धावसंख्या थोडे कमी बघायला मिळत आहेत. आव्हान थोडस मैदानामध्ये चिंतेचं वातावरण. फुलटॉस होता. फिल्डर आहेत त्याला चकमा देत असताना बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावर अगदी याही बॉलवर 4 रन मिळतील. फिल्डर होते तिथे क्षेत्ररक्षण करत असताना आपण हर्षदला बघितलं तिथेही चकमा दिलाय. आणखी एक चौकार. 5 धावांची गरज आहे फक्त विजयासाठी. आता ऑलमोस्ट विजयाच्या समीप पोहोचला एसएससी रोहिंग्टन. लेट कट करायचं होतं. ऑफ कटर बॉल चपकन आतमध्ये येत होता. डॉट बॉल इथे बघायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता जयेश पाटील. पहिला बॉल चौकार आणि त्यानंतर हा डॉट बॉल बघायला मिळते. अगदी जनमान क्रिकेट संघ अगदी सिद्धी करवले. मोहच्या स्पर्धेमध्ये ते गेले. तिकडे त्यांनी एक सामना जिंकला. हो डिरेक्ट हिट करायचं होतं. प्रकाश त्या ठिकाणी होते. एक रन मिळे. धावसंख्या झालेली 25-25. नेक्स्ट दोन्ही टीम आता सज्ज होत आहेत. चांगली मॅच तुम्हाला बघायला मिळेल. मंगेश 11, जगदंबा वाकण आणि सानिका 11, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. सेकंड राऊंड कडे आपण वळणार आहोत. समोरच्या बाजूला हिट केला. मॅच फिनिश. सामना जिंकून देणारा षटकार. अभिनंदन. खूप दर्जेदार प्रदर्शन देत असताना एसीसी रोहिंग्टन संघाने सामना जिंकलेला आहे. त्यांनी बॅटिंग फार अगदी छान केली. तेवढीच गोलंदाजी त्याहून सुंदर त्यांनी केलेली आहे आणि हा सामना त्यांनी जिंकलाय. रिअली हार्ड लक. श्री गणेश मोहो संघ बऱ्याच अपेक्षा घेऊन हा संघ आला होता परंतु आज फलंदाजी